जलाना, यूं नजरे गिराना, यूं नजरे उठाना, यूं शम्मा मैं हूँ मस्ताना, बार 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 सकिए, बार 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 कर दिए. एक्सक्यूज मी. हाँ आवाज जरा कमी करता का? का म्हणजे मला त्रास होतोय त्याचा. मग जरा लांब जाऊन बसा ना. म्हणजे माझ्यापासून लांब जाऊन बसा असं म्हणतोय मी. पण मीच का बसू? तुम्ही पण लांब जाऊन बसूच शकता ना. ओ नाही ना. का? आणि याला काय अर्थ आहे? अर्थ खरं तर कशालाच काही अर्थ नसतो. आपण उगाच अर्थ शोधत बसतो. आपल्या हातात असतं सर्व काहीतरी का अर्थ शोधण्याच्या नादात. तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? काय कुठचा विषय कुठे नेताय? सॉरी, जरा विषय भरकटला का आपला? नाही, जरा नाही, फार भरकटला. हो, एकतर तो आवाज कमी करा, नाही तर पलीकडे जाऊन बसा, मला त्रास होतो. ठीक आहे, बसतो. काय काय इथे का बसला? अहो, आता तुम्ही म्हणालात ना पलीकडे जाऊन बसा, म्हणून मी येऊन बसलो तुमच्या पलीकडे. काय हे बघा, तुम्ही त्रास देताय मला. अरे अरे काय अरे? मी म्हणाले पलीकडे जाऊन बसा, म्हणजे माझ्यापासून लांब जाऊन बसा. आता कळलं? हो, लहान जाऊन बसा म्हणालात का तुम्ही? हा. हो, सॉरी, थोडं कन्फ्युजन झालं माझं. आता कळलंय ना? हो. हो, बसा. तुम्ही जोक फार छान मारता. मी कधी जोक मारला? अहो, आता तुम्ही बसलेल्या माणसाला परत बसायला लावताय. मला जोकच झालं की नाही? काहीतरी पांचट बोलू नका. काय guys, I have repeated this recipe so many times and it has always worked, but this lady, whatever her name is, she's calling it as panchat. She has given me a major complex. What am I doing right now here? Fuck! Shit! एक मिनिट हो. तुम्ही फ्लर्ट करताय का? कुणाबरोबर? कुणाबरोबर म्हणजे माझ्याशिवाय आहे इथे कुणी? इथे तिथे काय बघताय? माझ्यासोबत फ्लर्ट करताय का असं विचारलं. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. नाही, गैरसमज नाही, पक्का समज होतोय. नाही, तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही जाता इथून की मी आरडाओरड? हो, एक मिनिट. आरडाओरड करू म्हणजे? हे बघा, मी काय तुमची छेड वगैरे काढलेली नाही. आरडाओरडा करू म्हणताय? काही काय रडता तुम्ही? तुम्ही जाताय की नाही? जातो, पण आहे ना, तुमची ती बडबड बंद करा. ते चल निघ. काय म्हणाला? ए चल निघ. वा, ए चल निघ. ओ वरून डायरेक्ट ए. आवडलं हा मला. मस्त. निघा. निघतो. जाता जाता एक विचारू का? आता काय? जाऊ दे, विचारा, त्याशिवाय जायचं नाही. थँक्यू. काय हे सांगायचंय की विचारायचं? नाही, तुमचं नाव काय ते विचारायचं. का? आणि मी का सांगू तुम्हाला माझं नाव? एवढं चिडता का तुम्ही? मी सहज तुम्हाला तुमचं नाव विचारतोय फक्त. आकांक्षा. वा. तुम्हाला सांगू, तुम्ही आहे ना, तुमच्या नावाप्रमाणेच अगदी सुंदर आहात. आकांक्षा. काय? हे सांगायचं होतं.
तुम्ही खरंच सुंदर दिसता. 2 वर्षांपूर्वी ऍसिड हल्ला झालाय माझ्यावर. आणि या कुरूप दिसणाऱ्या चेहऱ्याला तुम्ही सुंदर म्हणताय. नाही, माणसाची सुंदरता तुम्ही चेहऱ्यावरून ठरवता का? अरे, आता वाढणारी मुलगी आता रडायला लागली काय? तुम्ही खरंच चेष्टा नाही ना करत आहात माझी? नाही. माझ्या चेहऱ्यावरचे ऍसिडचे डाग दिसत नाही तुम्हाला? चेहऱ्यावरचे सुरकुते दिसत नाही? काय ना, चेहऱ्यावरचे डाग आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ह्या तुमच्या मनात आहेत. त्या आधी साफ करा आणि मग सुंदर अशा नजरेने स्वतःकडे पहा. पहा किती सुंदर आहात तुम्ही. बरोबर आहे तुमचं. इतके पॉझिटिव्ह कसे तुम्ही? कारण मी माझ्या विचारांची दिशा ही पॉझिटिव्ह ठेवतो, म्हणून मी पॉझिटिव्ह आहे. आता भारी बोलता तुम्ही. भारी माणसं भारीच बोलतात. हो, खरंच गेल्या 2 वर्षांपासून स्वतःकडे कधी प्रेमाने बघितलंच नाहीये. अहो मग आता बघा. कुठे बघू? माझ्या डोळ्यात. असं अचानक कोणाला पण डायरेक्ट आपल्या डोळ्यात कसं काय बघायला लागतं? काय, प्रत्येकाला आपलं करता आलं पाहिजे, म्हणजे प्रत्येकाशी मैत्री करता आली पाहिजे आणि ती निभावताही आली पाहिजे. हो, मी निभावणार ना, का नाही? पण ती निभावण्याआधी आपल्याला आपल्यातलं हे अहो जाहो बंद करावं लागेल. ए हो, बरोबर आहे. नाही काय, मैत्रीत अरे तुरेशिवाय मजा नाही. आणि अहो जाहो करायला आपण काय नवरा बायको आहोत काय? मस्ती करतोय. प्रत्येक गोष्ट अशी सिरियसली घेते बघ. काय झालं, कसला विचार करते? मला सॉरी म्हणायचं होतं तुला. मला? हा, का? नाही, इतका वेळ झाला आपण बोलतोय, पण मी तुला तुझं नावच नाही विचारलं. हो, नाही मग बोलायला कधी बोलते? सांग ना तुझं नाव. माझं नाव गुरु. अरे वा, येस, नावाला शोभेल असं वागणं आहे तुझं. म्हणून तर गुरु आहे. खरंय. फार गरम होतंय ना? तुला नाही होते? मी होतोय, पण तुझ्या इतकं नाही. किती घाम आला येतो. नाही काय आहे, मी जरा हॉट ब्लडेड आहे ना. हो. या म्हणून जरा जास्तच घाम येतो. अच्छा. गुरु, हे काय झालं? काय? ते डाग कसले? अरे पुराणी बात, जाणे मी. हे मला सांग, तुला गाणी ऐकायला आवडतात? हे विषय बदलू नकोस हा. आता मैत्रीण म्हणाल्यास ना.
विषय काय? 2 वर्षांपूर्वी ऑर्डर पूर्ण करताना गरम तेलाची कढई उलटी झाली. अर्ध तेल थेट छातीवर उडलं आणि अर्ध जमी गेलं. त्यामुळे असं. तेव्हापासून खरं तर पॉझिटिव्ह विचार करतो आणि करायला सांगतो. होय कुठे? हे पण हे असं असलं ना तरी माझं अख्खं शरीर हे सुंदरच आहे. काय खरंच खूप मोटिवेट करतोस तू मला. तुझ्यामुळे सुंदरतेची व्याख्या आज खऱ्या अर्थाने कळली मला. थँक्यू. ते पण सुंदरता फक्त आपण आपल्यातच डिस्कस करतोय. सुंदरतेची व्याख्या तुला आणि मला कळाली असती तरी हे सर्व आपण ज्यांच्यासाठी उभं केलंय त्यांना समजली की नाही ते पाहूयात. हे हो खरंच की. चल. काय हो, तुम्ही सगळे तर खूप सुंदर आहात. पण आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. नाही, तुम्ही सर्व तर सुंदर आहातच, पण आम्ही आहोत का सुंदर? तू जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतारना जमीन पर. तू जिंदा है. ये गम के और 4 दिन, सितम के और 4 दिन, ये दिन भी जाएंगे गुजर गुजर गए 1000 दिन. ये गम के और 4 दिन, सितम के और 4 दिन, ये दिन भी जाएंगे गुजर गुजर गए 1000 दिन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र गुरुकुल संहिता ते प्रयोगांतर्गत सादर करीत होतो सुंदर. विद्यार्थी लेखक आणि दिग्दर्शक शंतनू महेंद्र चेत. जमीन पर